नमस्कार सगळ्या भावांना बहिणीला. ए काय चाललंय तुमचं? मला तुला हाणू वाटते. आज बघ की मग सगळं झाडू बाडू कलर चालले काय भावा बहिणीनो? कलर पेंटिंग आणि फॅन एवढा कमी का केलाय ग माणसाला इथं शिजत तुम्हाला घराच्या बाहेर हाकलाव्या लागतात. मला लय रगीलपणा करते द्या. अभ्यास करत करत भांडणं चालते ती भाऊ बहिणीनो. काय सांगायचं? मिस्टरांकडे चालली. हा निसा ना निसा मिरच्या मिरच्या निसायचं काम चाललंय त्यांचं. हो देवा रे देवा, पडली होती आता नवऱ्याच्या अंगावर. बुकना झाला असता नवऱ्याचा भुगा. मिरची पावडर वाणी मिरची हे जरा लाव तू टाकू जरा थोडं, नाहीतर अंगाला लागेल. तर भावा बहिणीनो सकाळपासून काही व्हिडिओ टाकला नव्हता. टाकायचा होता. नवऱ्याचं माझं भांडण चाललं होतं लाकाठाण. मी नवऱ्याला हाणलं, नवऱ्याने मला हाणलं. हा मी बुकनं टाकलं त्यांना आणि त्यांनी बुक टाकलं मला. तर आमची दोघाची बराबरी झाल्यामुळे आम्ही काय रुसलो फुगलो नाही. एकामेका संग बोलतो या का. तर त्यांनी हाणलं मला आणि मी हाणलं त्यांना. होय बरोबरी झाली, बराबरी झाली. मग म्हणलं कशाला रुसवा आणि फुगवा धरायचा आहे. बराबरी केल्यावर रुसवा फुगवा नाही धरायचा. कोण आलं काय? अरे गिरी 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 नाही नाही कोण आहे? 9 वाजत आले असतील बायडा त्या. तर भाऊ बहिणीनं का व्हिडिओ काढता काढता ती गिरायक आले एक जरा थ्रेडिंगला. त्याच्यामुळं गेली उठून दाजीला इथंच बसावलं आणि गेली मिरच्या निसायला. दाजीला ना बायडा त्याला बसावली आणि गेली. आणि माझ्याच भावया कोरायच्या ना. 12 महिने झालं कोरलेल्या. 12 महिने माझ्याच भावया मला कोराय भेटाना ते. होय मग स्वतः कलाकार असून माझच मला व्हायना. स्वतःला जमत का पण? मग मग बरं आहे भाऊ. तुमच्या खिशातलं पैसा वाचवायसाठी सगळी काम शिकली मी. असं ना? आणि तरी बी तुम्हाला माझी क्यू येत नाही. आता काय केवढा बाबा. होय मग बाबाईनं किती जीव लावला तुमच्या पूनम ताईला तरी पूनम तर आमच्या फिरती. बघितलं बायडा त्याचं ठीक करावं थ्रेडिंग. ही शेळ्याकडे जावं लागतं ना, तिकडे हिंडायला. करायचं न करायचं. हा जरा कलर फिरप करीत जा जरा केसांना बायडा. हा हा माझं केस चुकलं जेवढं. आहे का नाही? झोपू उद्याच्याला. मग ते आहे ना आपल्याकडे ती मशीन फिशीन सगळं सगळं आहे. सगळं सगळं मशनी फिशने आणलेले आहेत मी. तर सगळं तुमच्या दाजीला बी ट्रीट करते. एकदा तुमच्या दाजीची बी केस चांगली उभी करते अशी. गिरायचं आमची केस चांगली करा. कोंबडाकट होय. आता भाच्याला बायको बघाय निघतीच. मग भाच्याला बायको बघाय गेल्यावर मावळण दिखणे नको होय दिसायला. पाहिजे ना. हा? माझी करणार मेकअप तुला काय करते. हा. करायचा ना मेकअप. बायडा त्याचा करायचा. तुमच्या दाजीचा करायचा. आणि 1 किलो मिरची आणि सोडू. बर आपण 2-3 एवढा मिरची टाकतो. उन्हाचं लय आग. उन्हाचं म्हणजे सोपं नाही इथं. ऊन नुसतं बाहेर बसू सगळं वाटत नाही एवढं बेकार ऊन. तर आज काय सकाळपासून मी व्हिडिओ नव्हता टाकला भाऊ बहिणीनो. चला म्हणलं आता एक व्हिडिओ बनवावा. सांगितलं तुम्हाला नवऱ्याचं माझं लय हाणामारी झाली होती. बॉक्सिंग केली जरा. दोन तरफचे बी भांडण हो त्याच्यामुळं काय दोघांनी जरा समजून घेतलं परत. मग म्हणलं जाऊन दे आता. दोघाची बराबरी झाली. त्यांनी मला हाणलं, मी त्यांना हाणलं. आता नको म्हणलं भांडणं खेळायला नको म्हणलं. तुमच्या समोर आणल्यावर मग तुम्हाला काय वेगळंच वाटत नाही. अजून भाऊ बहिणींचं म्हणणं असतंय की पूनम ताई भांडणं करत जाऊ नका, भांडणं करत जाऊ नका. काय सांगता भाऊ बहिणीनं? मस्त करू वाटत नाही तर पण होते तर राव भांडणं. हा फुसक्या फुसक्या गोष्टी होत्या ती भांडणं. मग आता काय करायचं सांगा बरं तुम्ही. होय दाजीला कामच लागणार त्याच्यामुळे तारमळ उठली आणि त्याच्यामुळे भांडण. आणि त्याच्यामुळे भांडणं होत्या. का दाजीने राईट वळाकलं.
का दाजीला कुठतरी काम तरी बघा. नको बाया बाहेर ठिकाणी बघत्याला दाजीला काम. हा बाहेरच बघत हा, मग मला वाट बघत बसावं लागल दाजीची. नवरा मला गेल्यावर करमत नाही. होय बायडा आत्या, बायडा आत्याचा भाचा गेल्यावर करमत नाही मला. आणि मी जाऊनच नाही दिला त्या आता. हा? जाऊनच नाही द्यायचा आता. हा. आता बांधून तरी गेलं तर बी बरं का, तसं काही नाही. महिनाभर काय आता काम लय लांब म्हणल्यावर मग इतक्या लांब राहायचं. लेकरं बा इकडं आपण तिकडं, आणि इथं जर राहावं तर इथं काम धंदा नाही. काय सर अवघडच आहे बघा. डोकं नाही चालत, हँग होतं दिवसभर. उठलं की टेन्शन डोक्यात जायला. आणि मी तरी करून करून किती करणार आहे. मी मगाशीच नवऱ्याला बडा बडा केलंय. किती बडा बडा केलं हो मी तुम्हाला. बडाव दे मला. काय करणार नवरा. भाऊ बहिणी काम केलं, अन्न जिरत, हात पाय चालू माझं राहते, पोट फुगतंय. मी बी नाही भाऊ बहिणीनं आता काय जगा सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडं पाषाण त्यातली गमत. मी बी लोकाला सांगते शिकवते, पण माझी बी तीच गत झाली. अहो मी बी काम करत नाही. मस्त काम करते तू असं कोण करतं? अशी करत व मला बी कामच व्हायना झालंय आता. काही म्हणा तुम्ही. काम असं नाही होत. त्याच्यामुळेच माझं बी अन्न पाणी जिरं नका काय कोणाच ठाव. आता हो का नवरा माझी तारीफ करतोय म्हणल्यावर काय अडचण नाही. नवरा म्हणतो काम करते आहे का. शिलाई मसन पाठच उठायचं आणि बसायचं म्हणल्यावर 10 वाजेपर्यंत हाजरी पाडली, झाली मोकळी दिवसभर. मग आम्ही बसलो तोंडात आणल्यावर माश्या तोंडात जाऊ तरी कोण येतंय का नाही, काम येतंय का नाही. तर तसं काय नाही. दाजी गावात एखादी चक्कर बी आणतो बा. कोणी जर बळत जर बोललं दाजीला कामाला तर तेवढंच बरं वाटतंय जरा. मग परत नाही म्हणलं की तोंडात हाणल्यावर यायचं आणि घरी बसायचं असं. तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतंय की पूनमताई दाजी तुम्ही भांडणं करत जाऊ नका. पण नाही करत. पण होत्यात कधी मधी. मी दांडकं काढून ठेवलंय मोठं लट. नवरा त्या दांडक्याला भिवून भांडत नाही मला आता. मग काय होय. चला आज हवा बंद आहे सगळी. गुढीपाडवा आला जवळ. मला गुरुवारी. गुरुवारीच आहे बघ. गुरुवारी गुढीपाडव्या दिवशीच शिंगणापूरची जत्रा असते ना मोठी. मग हा? बघा कडक उन्हाळा लागला भावा बहिणीनं कडक. नाराज चैत्यात सोपा. चैत्यात ना काय नाही वाटलं उन्हाचं बरं का. आणि वैशाखात तर पाऊस चालू होतोय. वार कावदान चालू होत नाही वय. हा? होतं ना. ह्याच्यात चैत्र महिन्यात. तर आज बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न असेल. विचारायच्या आधीच मी सांगते की पूनमताईने आज मेकअप केलाय. कुठे गेलती. हा तर सांगावं आज मी कुठे गेली होती. कुठं नाही इथं कुठं जायचं. हा तर मी माझा तुम्हाला तर माहित आहे वर्षा 6 महिन्यात एकदाच असतो आपला उलिसा नाही म्हणून मेकअप करावा लागतो मला कधीतरी. आज म्हणलं चला कधी मनाला आलं तर मी शॉर्ट व्हिडिओ काढायसाठी आपला थोडाफार करत असते मेकअप. मनाला आलं तर आलं मनाला तर गेली शेणाला, नाही तर टिकली पाटी बसली उन्हाला. अशी गमत आहे भाऊ बहिणीनं माझी. त्याच्यामुळं मी आज आपलं नाही म्हणून केला मेकअप. पण नवऱ्याला आवडला का नाही आवडला नवऱ्याला माहिती नाही. चांगला बारीक आहे. आवडला होय. हा आवडला. भारी केला म्हणते ते. तर मी काय कुठे गेली नव्हती. जायचं होतं आज मोठं आमंत्रण होतं लग्नाचं. नाराज होणार आहेत पुढची माणसं पण माझ्या घरात सुटाना झालंय. व्हिडिओ बघणाऱ्या भावा बहिणींच 3दा-4दा फोन केला पण आपण गेलो नाही. अडचणी असत्या त्याच्यामुळे नाही गेलो. नाही तर मग जायला काय. हा ना आज किती आग्रहाचं निमंत्रण होतं भावा बहिणीनं जायला पाहिजे होतं. पण माझं कसं झालंय मी जरा हिंडण्यात इंटरेस्ट होत नाही व मला जास्त गर्दीच्या ठिकाणी हिंडू वाटत नाही. असं माझी गंमत झालेली आहे. मला गर्दीच्या ठिकाणी हिंडलं की त्रास होतो. त्याच्यामुळे मी जास्त हिंडत नाही. आता माझ्या लिकींच्या लग्नाच्या टायमालाच कशी अवस्था व्हायची माझी काय न. तसा नवऱ्यावर विश्वास आहे माझा. माझा नवरा सगळं हँडल करेल. मला गरज नाही पडायची जास्त धावपळ करायची. करतो पहिल्यापासून. नशीब माझं बर का भावा बहिणीनं
आता लय दिवसातनं मनातलं बोलते तुम्हाला. मी नवऱ्याला भांडत असल, तंडत असल, राग करत असल, पण माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम आहे. लय हा, हाय का नाही? तेवढं भांडण झाल्यावर मग तर ते दरवाजे नवरा दिवसभर बाहेर आपला असा इथं बसणार. आव मग ती भांडणं असते, ती प्रेमातच असते. ती कधी कळायचं तुम्हाला? कसं कळायचं? प्रेम असलं तरच भांडण असतंय. ज्याला काय घेणं देणं नाही ना, ती भांडणं करत नाही. बघ बाबा, तू तुझ्या पद्धतीनं, मी माझ्या पद्धतीनं, असं असतंय. आणि खटकीने दरवाजा, मग राग येतो ना मला, म्हणून मी लावते खटकी. एखाद काय होईल दिलं होतं. हा, हो दे बाया बायडा त्या. मी तुझ्या भाच्याला जीव लावत नाही का ग? नाही हा, नाही मग बघ बरं तुझा भाचा कसं उसणं पासणं बोलतोय मला. मी बोलणार ना, हा? बोलणार ना. काय लय अवघड गेलं. आ? काय मी जीव लावत नाही का तुम्हाला? लावते ना मी, कुठं नाही म्हणलं. मग तुम्ही कसं काय म्हणला असं खाटकीने भांडणं केलं की खाटकीने लावती अशी? हा, म्हणजे नक्की जेवणा व्हायला लागला काय तुम्ही? नाही वा, मग तसं ठोक नाही चालली, केलं आज पाहिजे. जीवच नाही लावायचा मला तुम्हाला. तसं नाही केलं पाहिजे ना बुवा. मग नाही बघ आता चालली, नाही जीवत लावत तुम्हाला. बघा ठेव का, हाय का? नवऱ्याचं बी प्रेम आहे हा माझ्यावर. हाय हाय, वर्ण का व्हायना, पण हाय हाय ना. वर्ण नाही बा, तसलं काय वर्ण, तसलं आता काय वर्ण मायान दडपून निज ग बाया, ती म्हणत नाहीत वय माणसं. ती वरून आम्हाला नाही शिकवलं जीव लावायला. हो. म्हणजे लावत्यात खोलवर हाय वाट म्हणतात ती. नाही हाय, नवऱ्याचा बी जीव हाय भावा बहिणीनो. ती माझी लई काळजी करतात खरंच. आणि भांडणं झाल्यावर तेवढं विचारत बोलत नाही, तुंब्यावाने फुगून बसतात तेवढं. हा, सोडला हो का हात, आहे का? का? दिला सोडून, आहे का? मग आता काय धरून बसायचं का काय असं? मग काय मला काही समजा पिटुरी काय नाही, बाकी कवा करायच्या, खायच्या कवा. आज नाही पेटवली दोडा बायडा त्या बाहेर चूल. ती मी स्वयंपाक करायची असली ना तरच बाहेर चूल पेटवते मी. गॅस टाकी लय महाग झाली वाटतं आता. आपल्या चुलीला आमंत्रण आपलं तर कंटिन्यूच आहेच. आपल्याला काय एवढं टेन्शन नाही. भेटला नाही भेटला त्याच्यावर काय आपली काही आहे होय. भेट नाही तर नका का भेट ना. आम्ही गावाकडची माणसं दाबून चूल पेटवून दाबून भाकरी करून खाऊ. गॅस नाही मिळालं मग त्याला काय? नाही गॅस भेटल्यावर काय करायचं त्याला? आता जिथं बघावं तिथं बाय त्या गॅसच चाललंय, गॅसच चाललंय. युद्ध करतेल ही आणि दुसऱ्याचं मरण. सगळ्या गोष्टीला महागाई वाढली भावा बहिणीनं, सगळ्या गोष्टीला महागाई वाढली. या असलं असतंय वेळ कुठं? माणसाचा जरा जनतेचा पण विचार करावा ना माणसानी. तुम्ही सांगा आज काम होय, काम धंदा बायडा त्या लागा ना, आणि महागाई तर वाढली. काय खायचं माणसांनी? काय खायचं होय बायडा त्या? काय खायचं सांग ना. काय खायची, भाकर कालवण. अगं महागाई वाढली. महागाई वाढली, खायचं रे तू. ऐका, महागाई वाढली मग पैसे राहायचे का? बर चला. पोटाला पिळत यायचं का मग? नका देऊ पिळ. मला बरोबर गॅस का नाही द्यायची मला. अगं गॅस लय महाग झालाय बायडा ते. मिळणार गॅस, रांगा मरणाच्या लागल्यात गॅस साठी. आपलं आपलं वेगळं इकडे सरपान काळी, आपण कसं बी स्वयंपाक करून खाऊ. सिटीतल्या माणसाने करायचं काय? ती आणतील की लाईटीवल्या शेगड्या? हा? का तिथे काय उपाशी राहतील? लाईटीवल्या आणा बाबा बहिणीनं, लाईटीवल्या अजिबात उपाशी राहू नका. भेटेल का नाही गॅस? हा, लाईटीवल्या शेगड्या घेऊन या सगळ्यांनी. नाही भेटली तर नाका का भेटा ना गॅसची टाकी. काय त्या गॅसच्या नाकात मोती नाही ओवलं. ह्याच्या आधी काय गॅसच होतं वय? आम्ही तर कितीतरी वर्ष लग्न झाल्यापासून चुलीवरच स्वयंपाक केलाय. वारण कावदान पाऊसन पाणी. उगा आता 6-7 वर्ष झालं असेल गॅस घेतलेला होय. काय ह्याच्या आधी काय गॅसच होतं वय? आणि पहिल्या माणसांना काय गॅसच होतं वय? नुसतंच नावाला आणलं बाया गॅस गॅस गॅस. कशाला होते गॅस? आणि भलं मरणाचं पैसे वाढवल्यात. काय हो, तुम्ही मिरचीचा हात लावला का हो मला? ह्यो हात तुमचा मिरचीचा होता का? लावला हो यो, मग मला तिखटाचं केलं का तुम्ही? त्यासाठी म्हणलं तिकड एक हात व्हावा नाही म्हणून मी एकाच हाताने करतो. बर चला भावा बहिणीनो, मेकअप कसा वाटतोय नक्की सांगा. शोभतोय का होय? मेकअप कसा वाटतोय सांगा म्हणलं भावा बहिणीला.
हा बाय बाय सगळ्यांना. म्हातारपणात म्हणतात एक तर गोड वाटत नाही मेकअप चेकअप केलेला. हम्म होय वडं पापड कर. करायचं ना. वड केलं की विकायला ऑर्डरला पाठवायला केल्यात की भाऊ बहिणीनं ऑर्डर. ती काय म्हणतात ते सांडग्याचा हिरवच दाखवायचं व्हाय ना तुम्हाला. सांडगं केलेलं आहे तर फटाफट ऑर्डर टाका. चला बाय बाय करते सगळ्यांना आता. लोणचं